हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बायनरी नंबर शिकले होते आणि तुम्हाला त्याचा होमवर्क पण दिला होता. कंप्लीट केला ना सर्वांनी? ठीक आहे, आता लक्ष द्या. करायचं काय आता, आज शिकायची आपल्याला हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. ओके, बायनरी झालं, आता हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. तर हेक्साडेसिमल काय राहते काय नाही डायरेक्ट आपण व्हाईट बोर्ड वरती पाहूयात. आता पहा, तर हे बायनरी नंबर सिस्टम आपण अगोदर शिकले होते. हे सर्वांना लक्षातच असेल, नसेल तर याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ओके, आता आपल्याला बघायचं आहे हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. या हेक्साडेसिमल नाव खूपच मोठं आहे याचं. या हेक्साडेसिमलला लाडाने हेक्स म्हणतात. आपण नॉर्मली हेक्स वगैरे म्हणू शकतो त्याला. तर आता हेक्साडेसिमल नंबर सिस्टम जे आहे, या नंबर सिस्टमचा बेस आहे 16. बरोबर आहे. त्याच्या अगोदर हे हेक्सा डेसिमल नाव कसं तयार झालं? हेक्सा म्हणजे 6 आणि डेसिमल म्हणजे किती? 10. 10 प्लस 6 झाले किती? 16. तर 16 या नंबर सिस्टमचा काय आहे? बेस आहे. हेक्साडेसिमल नंबर सिस्टमचा बेस आहे 16. आता या हेक्साडेसिमल नंबर सिस्टम मध्ये जे 16 आहेत, या 16 पैकी 0 to 9 जे असतात हे असतात आपले नंबर्स, विच इज सेम ॲज डेसिमल, राईट. आणि त्याच्यामध्येच कॅपिटल ए पासून कॅपिटल एफ पर्यंत जे राहतात ते आहेत आपले अल्फाबेट्स. ते आहेत आपले अल्फाबेट्स. ओके, तर आता हेक्साडेसिमल नंबर सिस्टम लिहितात कशी पहा. मी तुम्हाला काल एक टेबल दिला होता, त्याच्यात मी फक्त डेसिमल आणि बायनरी लिहिलं होतं. ते मुद्दामच लिहिलं होतं, कारण आता आपल्याला काय शिकायचं आहे याच्यामध्ये. एक मिनिट, एक मिनिट, मला पॉज करावं लागेल व्हिडिओ. ओके, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता, सो व्हिडिओ मला पॉज करावा लागला होता. लेट्स रिझ्यूम. पहा, तर तुम्हाला तो मी जो टेबल दिला होता ना, त्या टेबलमध्ये मी फक्त 2च कॉलम काढले होते बघा. एक कॉलम होता त्याचं नाव होतं डेसिमल, आणि त्याच्या बाजूला जो दुसरा कॉलम काढला होता त्या कॉलम मध्ये आपण लिहिलं होतं बायनरी. ओके, आता आपल्याला तिसरा एक कॉलम याच्यात ऍड ऑन करायचा आहे. तो कॉलम असेल आपला हेक्सा म्हणजे हेक्साडेसिमलचा. बायनरी म्हणलं की आपल्याला लक्षात ठेवायचे हे वेटेज 1 to 48. ठीक आहे, तर आता या व्हिडिओमध्ये आपण मोस्टली पाहणार आहे की डेसिमल टू हेक्साडेसिमल या दोघांचं काय रिलेशन आहे. ओके, मग नंतर बायनरी टू हेक्स काय रिलेशन असतं ते आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये पाहूयात. 1 by 1 पहा. तर डेसिमल मध्ये जर 0 लिहिला तर बायनरीत लिहितात 0 0 0 0. डेसिमलचा 1 बायनरी मध्ये 0 0 0 1. डेसिमलचा 2 0 0 1 0. हे 0 0 कसं लिहितो हे कळत नसेल तर बायनरीचा व्हिडिओ पहा तुम्ही अगोदर. आता पहा, महत्वाची गोष्ट काय, तर डेसिमल मध्ये जर 0 लिहिला असेल तर हेक्स मध्ये पण ते 0च असतो. डेसिमलचा 1 म्हणजे हेक्स मध्ये पण 1. डेसिमल मध्ये 2 म्हणजे हेक्स मध्ये पण 2. हे असं आपल्याला सिमिलर लिहावं लागेल 9 पर्यंत. म्हणजे डेसिमल मध्ये 9 तर हेक्स मध्ये पण 9 9 सारखंच लिहितात. का लिहितात? कारण याच्या मागे लॉजिक आहे. कोणतीही गोष्ट अशी हवेमध्ये लिहिलेली नसते. जे आपण म्हणलं ना हेक्साडेसिमल, या नावामध्येच सांगितलेलं आहे की इथं डेसिमल आहे. इथं डेसिमल आहे म्हणजे डेसिमलचे 10 जण आहेत. डेसिमलचे 10 म्हणजे कोण कोण आहेत? 0 to 9 पर्यंत आहेत. म्हणून तुमचा हेक्साडेसिमल आणि डेसिमल हे सिमिलर असतात. कुठून कुठपर्यंत? 0 to 9 पर्यंत. इथं बाजूला लिहून देतो पहा, 0 to 9 डेसिमल and hex are same. 0 to 9 पर्यंत दोन्ही पण सेम आहेत. चेंज आता सुरू झाले बघा. आपण डेसिमल मध्ये 10 लिहितो, 9 नंतर 10 लिहितो. तर हेक्स मध्ये 10 ला लिहिलं जातं कॅपिटल ए. 10 नंतर 11, 11 ला लिहिलं जातं कॅपिटल बी. 12, 12 ला लिहिलं जातं कॅपिटल सी. ओके, सिमिलरली 13, 14, 15 यांना लिहिणार आपण डी, ई अँड एफ. तर अशा प्रकारे काम करते तुमची हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. ओके, इन शॉर्ट चेंज काय आहे, तर 0 to 9 पर्यंत सगळं सेम राहणार. 10 असेल तर त्याला ए लिहायचं, 11 असेल तर त्याला बी लिहायचं, 12 असेल तर सी लिहायचं, 13 असेल तर डी लिहायचं, 14 ला ई आणि 15 ला लिहितात
एफ एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आता तुमच्यासाठी आजचं होमवर्क काय असणार आहे, तर जो तुम्ही अगोदर टेबल बनवला होता त्याच्यामध्ये फक्त तुम्ही 2च कॉलम काढले होते. एक कॉलम काढला होता हा डेसिमल वाला आणि दुसरा काढला होता हा बायनरी वाला. ठीक आहे. तर आता तुम्हाला एक नवीन टेबल आणखी प्रिपेअर करायचं. नवीनच प्रिपेअर करा, प्रॅक्टिस होते लिहिण्याची. हे नंबर्स आपल्याला असे तोंडपाठ लिहिता आले पाहिजे. ठीक आहे. तर तिसरा कॉलम बनवायचा हेक्स आणि हेक्स मध्ये पण लिहून काढायचं आणि हे सगळं तिन्ही नंबर सिस्टम साठी लिहायचं असते 0 to 15 पर्यंत. 15च्या पुढे कसं लिहितात काय नाही ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं समजत राहील. ओके. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही निवांत विचारा, काही प्रॉब्लेम नाही. ओके. पर्सनली तुम्ही मेसेज करू शकता. ग्रुपमध्ये नंबर वगैरे सगळं शेअर केलेलं आहे. ओके. थँक्यू सो मच.